हाय हॅलो नमस्कार. कसे आहात? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आणि जसं की तुम्ही टायटल आणि थंबनेल मध्ये पाहिलंच आहे, आपण चाललो आहोत राजगडला. राजगडला तसं माझा हा थर्ड टाइम आहे. याआधी मी 2 वेळा जाऊन आलोय. एकदा मी माझ्या भावांसोबत आणि त्याच्या आधी मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत राजगडला गेलो होतो. आता रात्रीचे 10:30 वाजलेत आणि जस्ट आमचं प्लॅनिंग झालं आहे की उद्या किती वाजता आणि कसं निघायचंय. आमच्यामध्ये तरी 5 ते 6च्या दरम्यान आम्हाला निघायचं आहे असं सगळ्यांना सांगण्यात आलंय. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी राजगड परत एकदा दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करेन. तुम्हाला व्हिडिओमध्ये छानसे सिनेमॅटिक्स देखील पाहायला मिळतील. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात उद्या. हे हाय, आता आपण पोहोचलोय राजगडच्या पायथ्याला आहोत आपण. किती वाजले तर जवळपास 11 वाजले. खूप उशीर झालाय, खूप म्हणजे खूप उशीर झालाय. पण आता आपण चालाय सुरुवात करण्यात. जसं तुम्ही पाहू शकता आज संडे आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे बस आणि टू व्हीलर्सची. याचा अर्थ किल्ल्यावरती खूप सारे लोक आले असणार. बघूयात वरती काय होतंय. म्हणून रायवडेमध्ये सिनेमॅटिक्स पहा. एवढ्या मोठ्या ट्रेक नंतर आता आपण किल्ल्याच्या दरवाजावरती पोहोचलोय. दरवाजाचं नाव आहे पाली दरवाजा. यासोबत माझ्या मागे तुम्ही किल्ल्याचा दरवाजा पाहू शकताय. अजूनही खूप चांगल्या अवस्थेमध्ये किल्ल्याचा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. इतका उंच किल्ला चढल्यानंतर जेव्हा हा दरवाजा पाहिला जातो ना, खूप छान वाटतं. चला किल्ला पाहूयात. आता आपण किल्ल्याच्या मेन दरवाजाच्या बुरुजावर आहोत. इथून भयंकर दिसतंय. आय होप तुम्ही आला असाल, यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल. मी ते पावसाळ्यामध्ये येऊन गेलोय, त्यामुळे पावसाळ्यामध्ये इथं खूप सुंदर असं पाहण्यासाठी असतं. या टाइमला उन्हाळा आहे जवळपास. आता जानेवारीचा मंथ आहे, उन्हाळा जवळ आलाय, त्यामुळे सगळं गवत वाळलंय, सुकलंय. सो त्यामुळे हे पिवळं सोनं आपल्या किल्ल्यांवरती पाहायला मिळतंय. छान. अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात रे. सौराज्याचा सुरव्या उगवला हे तत्काळी ही रात रे.
हाये गाणी घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन काढूनी याला माझा वाघर कसं मी फेडू तुझं उपकार माझ्या राजावर माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी मी आता पाली दरवाज्यातनं बाहेर आलो आहे आणि इथं खाली भयंकर मोठी दरी. पण मित्रांनो, चढताना उतरताना आमची पूर्णपणे हालत खराब झाली आहे. लिटरली जर तुम्ही ना कुठं जात नसाल ट्रेकिंगला, सर तुम्ही सजेशन देईन मी तुम्हाला, तुम्ही थोडंसं छोटे छोटे गड जे आहेत ते ट्राय करा चढणं. अचानक तुम्ही 2-3 महिने कुठेच गेला नसाल आणि तुम्हाला जर असं वाटलं की तुम्ही अशा प्लेसवर येऊ शकता, तरी थोडंसं तुम्हाला टफ जाईल. त्यातली त्यात आम्ही लेट इथे आलो होतो, त्यामुळे आम्हाला पूर्णपणे किल्ला पाहता आला नाही. किल्ला खूप खूप प्रचंड मोठा आहे. किल्ल्यावरती बऱ्याचशा गोष्टी आहेत पाहण्यासारख्या, बऱ्याचशा माची आहेत, बुरुंज आहेत, तळे आहेत. मागं माझ्या तुम्हाला दिसतोय भव्य असा आपला राजगड. पर्सनली सांगायचं झालं तर राजगड आणि रायगड या 2 किल्ल्यांबद्दल आहे ना खूप आपुलकी आहे, खूप जवळीक वाटते. कारण या 2 किल्ल्यांनी महाराष्ट्राचा, मराठ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांचा प्रचंड इतिहास या 2 किल्ल्यांनी पाहिला आहे. आणि स्वराज्याला या ठिकाणाहून, या 2 किल्ल्यांवरून खूप मोठ्या प्रकारे एक वेगळी दिशा किंवा एक उंची या 2 किल्ल्यांमुळेच मिळालेली इतिहासात पाहायला मिळते. आणि हे किल्ले आजही तेवढ्याच दिमाखात सह्याद्रीच्या खुशीत तितक्याच डौलाने आजही उभे आहेत. तुम्ही तो उजेड पाहू शकता. तो उजेड पाहिल्यानंतर ना मला असं वाटते मी कुठल्या तरी खूप मोठ्या गुफेत हरवलो होतो, आणि तो जो उजेडाचा जो किरण आहे ना, तो माझ्यासाठी का नवीन आशेचा किरण आहे. मला असं वाटतं मला नवीन जीवनदान मिळाले. पण ठीक आहे, मजा आली. हा प्रवास तेवढा पण सोपा नव्हता आणि तेवढा पण कठीण पण नव्हता. ठीक आहे, मित्र आमचे काही मागे आहेत, काही पुढे गेलो. जवळपास 1.5 तास लागला असेल आम्हाला उतरायला किंवा जास्त असेल. एकंदरीत हा प्रवास भयंकर वेदनादायी आणि तितकाच रोमांचकारक. खूप मजा आली, खूप भारी वाटलं. फायनली पोचलो खाली वाहनतळावर. अरे वा वा, काय सुंदर असा सनसेट झालाय, मस्त.